हे काय आहे? आदरणीय बॉस. प्रियाच्या जागी आदरणीय वाचून प्रश्न पडला असेल ना तुला? हा, माझ्यासाठी इतर कोणत्याही भावनेपेक्षा मी तुझा आदर जास्त करतो. स न वी वी. सप्रेम नमस्कार विनंती खूप विशेष. बर. अ, मला तुला काहीतरी सांगायचंय. म्हणजे फक्त कळत नव्हतं की कसं सांगू ते. हिम्मत होत नव्हती. कारण जेवढी तू उंदराला घाबरतेस ना त्याहून जास्त मी तुला घाबरतो. अरे, हे हात ना बंदूक घेताना कधी थरथरले नाहीत, पण हे पत्र लिहिताना थरथरलेत. मला तुला सगळं खरं खरं सांगायचंय बॉस. बॉस, तुला बघता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो. नंतर आपली मैत्री झाली. नंतर आपण एकाच टीम मध्ये आलो, एकत्र काम करू लागलो. एक एक मिशन पूर्ण करत असताना आपण या लग्नाच्या मिशन पर्यंत पोहोचलो. हे फक्त माझ्यासाठी एक मिशन नव्हतं, माझं कित्येक वर्षाचं स्वप्न होतं. जेव्हा आपलं विधिवत लग्न झालं ना, मी तुझा हात हातात घेतला, तो कधीच न सोडण्यासाठी. तू माझ्या गळ्यात हार घातलास. तो क्षण माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण होता. आणि असा क्षण जो मी माझ्या मनातल्या मनात कित्येकदा रेखाटला होता. प्रत्येक सप्तपदी ते प्रत्येक वचन मी अगदी माझ्या मनापासून दिलं होतं. नाईलाज म्हणून झालं असलं तरीही आपलं लग्न माझ्यासाठी नाटक कधीच नव्हतं. तुला दिलेलं प्रत्येक वचन मला पूर्ण करायचंय बॉस. इथून पुढे मला फक्त तुझंच म्हणून जगायचंय. तुझी प्रत्येक इच्छा मला ऑर्डर समजून पूर्ण करायची. आयुष्यभर तुझी काळजी घ्यायची. प्रत्येक ध्येयापर्यंत मला तुझा हात धरून पोहोचायचंय. आजवर फक्त केदार म्हणून जगत आलो, पण इथून पुढे मला तारिणीचा केदार म्हणून जगायचंय. असं म्हणतात की लग्न हे 7 जन्माचं नातं असतं. जर असं असेल तर मी देवाकडे एकच प्रार्थना करेल, आपला हा जन्म पहिलाच असावा. कारण मला तुझ्यासाठी जे जे करायचंय ना ते सगळं या जन्मात पूर्ण होईल असं मला वाटत नाही. जगातलं सगळं सुख मला तुझ्या पायाशी आणून ठेवायचंय. बॉस, तू म्हणाली होतीस की जगात कोणीच कोणाची जागा नाही घेऊ शकत, पण माझ्या मनातली तुझी जागा कायम तुझीच असणार आहे. माझ्या मनावर एकच नाव कोरलं गेलंय, तारिणी केदार खांडेकर. आय लव्ह केदार. केदार.